संगमनेर तालुक्यातील कृषी क्षेत्रात आधुनिक प्रयोग करून विकास साधणारं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या धांदरफळ बुद्रुक येथे उत्सव बळीराजाचा या कृषीप्रधान उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। बैलपोळ्यानिमित्त स्वदेश सामाजिक सेवाभावी संस्था आणि ग्रामपंचायत धांदरफळ बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमानं बैलपोळ्यासोबतच ट्रॅक्टर पोळा स्पर्धाही उत्साहात पार पडली। सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या या बैलपोळा उत्सवादरम्यान बैल आणि ट्रॅक्टर सजावट स्पर्धा घेण्यात आली। उत्सवाचं आयोजन स्वदेश सेवाभावी संस्था आणि स्वदेश ग्रुपचे सर्वेसर्वा उद्योजक बाळासाहेब देशमाने यांच्या वतीनं करण्यात आलं होतं। ट्रॅक्टर पोळा हा आगळावेगळा उपक्रम गेल्या 7 वर्षापासून अव्याहतपणे धांदरफळ येथे साजरा होतोय। गावातील मुख्य मार्गावरून आकर्षक सजावट केलेल्या ट्रॅक्टर्सची मिरवणूक काढली गेली। धांदरफळ गाव दुग्ध व्यवसायात अग्रेसर म्हणून सर्वज्ञात आहे। येथील पशुधनाची सर्वतोपरी काळजी घेणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकारी आणि पशुसेवकांचाही यावेळी यथोचित सन्मान आयोजकांच्या वतीनं करण्यात आला। या प्रसंगी सर्वश्री डॉक्टर सुनील शिदोरे, फिरोज तांबोळी, संजय थोरात, राहुल जाधव, प्रदीप देशमुख, राजेंद्र वाकचौरे, प्रशांत डेरे, कयुक तांबोळी यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला। ट्रॅक्टर स्पर्धेत प्रथम क्रमांक भाऊसाहेब उमाजी डेरे यांनी पटकावला। द्वितीय गणेश रावसाहेब डेरे, तृतीय रावसाहेब उमाजी डेरे आणि चतुर्थ क्रमांक सागर रावसाहेब गोपाळे यांनी मिळवला। उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धेतील बैलमालक लक्ष्मण क्षीरसागर हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले। द्वितीय क्रमांक आबासाहेब क्षीरसागर, तृतीय उद्धवराव गोरडे आणि चतुर्थ क्रमांक संजय गुंजाळ यांनी पटकावला। या प्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य रामहरी कातोरे, उद्योजक बाळासाहेब देशमाने, ओंकार दादा देशमाने, धांदरफळ ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच उज्ज्वला नवनाथ देशमाने, स्वदेश सेवाभावी संस्थेचे सर्व सदस्य, ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या स्पर्धांचं परीक्षण प्राध्यापक जितेंद्र पाटील, राजवी चौधरी, विठ्ठलराव मुनसे, भास्करराव कवडे, डॉक्टर संजय थोरात आदींनी केलं। पोळा उत्सव करूया साजरा, सध्या राजाला ठेवूया आसरा। आधुनिक युगाच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने बैलांनी होणारी शेती पुढच्या काळामध्ये कमी प्रमाणात या ठिकाणी होत चालली आहे। बैलाची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे, म्हणून धरली आधुनिक युगाची कास, शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा ट्रॅक्टर खास। स्वदेश सामाजिक सेवाभावी संस्था व ग्रामपंचायत धांदरफळ बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने उत्सव बळीराजाचा हा अभिनव उपक्रम या ठिकाणी घेण्याचं नियोजन झालं। स्वदेश उद्योग समाजाचे संस्थापक बाळासाहेब देशमाने साहेब, सर्व ग्रामपंचायत सदस्य मंडळ, तंटामुक्ती समिती, सर्व मार्गदर्शक मंडळी यांच्या माध्यमातून आजचा हा बैलपोळा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय। या उत्सवासाठी उपस्थित सर्व ट्रॅक्टर चालक आणि मालक या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे। सुंदर सजलेला बाजारतळ खऱ्या अर्थाने काही वर्षापूर्वी हे बाजारतळ बैलांच्या गर्दीने फुलून जायचं, परंतु शेती काळामध्ये आधुनिक युगाचं तंत्रज्ञान आल्यानंतर बैलांची जागा या ठिकाणी ट्रॅक्टरने घेतली आणि आधुनिक शेतीला आम्हाला पर्याय ट्रॅक्टर शिवाय नाही हे लक्षात आलं। परंतु खऱ्या अर्थाने कृषी प्रधान देशातला हा उत्सव पहिला विना आहे। खऱ्या अर्थाने आजचा उत्सव आनंदात शेतकरी बांधव करतात, म्हणून माझ्याची कृपा झालेली आहे आणि आनंदात सर्व शेतकरी बांधव आपल्या सध्या राजाला म्हणजे आपल्या ट्रॅक्टरला बैलाच्या रूपाने या ठिकाणी पाहतात आणि आधुनिक युगातला शेतकरी आनंदाच्या सुखामध्ये या ठिकाणी आज त्या बाजारात पोहोचतोय। या संकल्पनेला जवळजवळ 7वं वर्ष हे आपलं या ठिकाणी पूर्ण होत आहे। या 7व्या वर्षामध्ये भरभरून प्रतिसाद सर्वच आमच्या एजन्सीने दिला आहे। आज महिंद्रा ट्रॅक्टरच्या जे किसानच्या वतीने सर्व्हिस कॅम्प आयोजित केला होता, त्यांचाही आम्हाला सहकार्य झालेला आहे। त्याचबरोबर
सीएनजी पुढे वापरूया, पेट्रोलची बचत करूया आणि पर्यावरणाला साथ देऊया. मालपाणी बजाजच्या वतीनेही या ठिकाणी टू व्हीलरचा चेकअप कॅम्प या ठिकाणी आयोजित केलेला होता. त्यांचंही स्वागत. आणि प्रथम पारितोषिक या ठिकाणी ट्रॅक्टरसाठी महिंद्राच्या वतीने रुपये 3101. द्वितीय पारितोषिक 2101 स्वराज ट्रॅक्टरच्या वतीने विपुल ट्रॅक्टर्स. त्यानंतर तृतीय पारितोषिक रुपये 1501 बजाज अधिकृत विक्रेते मालपाणीची बजाज. आणि सहभाग उत्तेजनाचा राजेंद्र होंडा यांच्या वतीने आपल्याला प्राप्त होत आहे. त्यानंतर पहिल्या जोडीसाठी प्रथम पारितोषिक 3501, द्वितीय पारितोषिक 2501, तृतीय पारितोषिक 1501 आणि उत्तेजनार्थ 1100 रुपये. हे सर्व पारितोषिक या ठिकाणी स्वदेशी परिवाराच्या वतीने देण्यात येणार आहे. की दोन सम्राट आपल्याकडे, एक सूर सम्राट म्हणजे कलाट मास्टर आयुबभाई तांबोळी, आयुबभाई मोमीन आणि सलीमभाई तांबोळी ताशा सम्राट. खऱ्या अर्थाने त्यांची सेवा या धांदोबासाठी अत्यंत महत्वाची आहे. या दोन्ही गुण कलावंतांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं मनपूर्वक स्वागत. ऐकू या सुंदर असं कलाट वादन.
हॅलो सर्व डॉक्टर बसलेले असेल तर आणि आपण 7 वर्षापासून धांदरबाद बुद्रुक येथे पोळा साजरा करत आहोत. 7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. गावामध्ये 4-5 बैलजोडे आल्यानंतर पोळा आहे का नाही असं गावात वाटायला. 5 बैलजोडे यायच्या मिरवणूक झाली ते मारुती रायाचं दर्शन घेऊन सगळे लोक निघून जायचे. म्हणून 7 वर्षापूर्वी मी आणि ग्रामस्थ आणि सरपंच उपसरपंच त्यावेळेचे वाडीचे सदस्य असतील सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतला की आपली शेती ही आधुनिक झालेली आहे. आधुनिक शेती झाल्यामुळे बैलाची जागा ट्रॅक्टरला घेतली का आपण ट्रॅक्टर पोळा का बाजूला करू नये आणि आपण आता ट्रॅक्टर पोळाची सुरुवात केली. 7 वर्ष सुंदर असं नियोजन असतं. असंख्य ट्रॅक्टर मालक चालक यामध्ये सहभागी होतात आणि आनंदाने आपण बरीच पोळा साजरा करत असतो. त्याचबरोबर ट्रॅक्टर पोळा सुद्धा साजरा करत असतो आणि ट्रॅक्टर पोळा साजरा करत असताना मग आपण उत्कृष्ट सजावट त्यानंतर उत्कृष्ट त्याच्यामध्ये तू त्या साईडने हे सगळे त्याचा आपण सगळ्यामध्ये परीक्षा घेतात. याच्यामध्ये कोणत्याही ट्रॅक्टरवाल्याचं नाव टाकलं जात नाही. त्याला नंबरिंग दिला जातो आणि त्या नंबरिंग प्रमाणात त्या परीक्षेला कोणत्याही ट्रॅक्टरवाल्याचं नाव आहे असं दिसत नाही आणि त्याचं परीक्षण केलं जातं. त्याच्यामध्ये परीक्षणामध्ये यावर्षी आपल्याला ख्यातनाक असे जितेंद्र पाटील सर ज्यांचं परीक्षण नगर जिल्ह्यामध्ये वेशभूषा असेल, विविध स्पर्धा असतील, डान्स स्पर्धा असतील याच्यामध्ये जे सहभागी असतात आणि त्याच्यातून ते परीक्षेत म्हणून एकदम चोख असं काम करत असतात. त्याचबरोबर राजू चौधरी एक कला शिक्षक आहेत, ते सुद्धा आपले परिषद आहेत. त्याचबरोबर विठ्ठल मुंगसे हे सुद्धा एक कला शिक्षक आहेत. त्यांनी सुद्धा खूप सुंदर असं परीक्षण आपल्या याच्यामध्ये केलेलं आहे. त्या विशेष कार्यक्रमाला आपल्या यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सगळे ट्रॅक्टर मालक चालक आपले सगळे मित्रपरिवार स्वदेश सामाजिक सहभागी संस्थेचे सगळे पदाधिकारी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष गावातील राजकीय सामाजिक काम करणारे सगळेच कार्यकर्ते विशेष म्हणजे तरुण वर्ग तर जे हे धांदरफळाचं भविष्य आहे असे भविष्य असलेले आपले तरुण मुलं त्या उत्सवामध्ये सहभागी होत आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या सगळ्याचे लाडके जिल्हा परिषद सदस्य रामारी कातरे साहेब, नायब तहसीलदार श्रीकांत लोंके साहेब आणि श्री सागर साहेब श्री आहेत आणि विविध सगळेच आपले पत्रकार मित्र चॅनल सगळेच आपण आला त्याबद्दल मी धांदरबाद गावाच्या वतीने आपलं सर्वांचे स्वागत करतो. पशु वैद्यकीय अधिकारी सुद्धा हजर आहेत, बैल मालक पण आहेत, बैल आहे, घोडा आहे, जेसीबी आहे आणि आमच्या उद्धव भाऊचं एकदम सुंदर असं छकुडा आला इथं आणि सगळ्यांनी त्याच्याबरोबर फोटो घेतला. मोह आवडला नाही असा उद्धव भाऊचं सुंदर असं एक छोटस छकुडा सुद्धा सुंदर असा हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपण शिस्तीने करत असतो. आपल्या गावाचं वैशिष्ट्य आहे गेल्या 5-7 वर्षापासून की आपण
शिस्तीने प्रेमाने सगळ्यांना मिळून धरून कार्यक्रम करत असतो. परंतु काही लोक याच्यामध्ये काही तुम्ही म्हणी म्हटल्या किंवा संदेश दिले, खूप सुंदर संदेश दिले आहे. तर आता ज्या देशामध्ये आपल्या विविध याच्यामध्ये ज्या घटना घडतायत त्या थांबवण्यासाठी, पाणी वाचवण्यासाठी, झाडे लावण्यासाठी असे वेगवेगळे संदेश देऊन ट्रॅक्टर इथं आपल्या समोर हजर झालेले आहे. हा कोणताही राजकीय कार्यक्रम नाही. इथं सगळे पक्षीय मिळून आपण हा ट्रॅक्टर पोळा, बैल पोळा साजरा करतो. विनाकारण याच्यामध्ये राजकीय रंग कोणी देण्याचा प्रयत्न करू नये. धांदरपळकर ते सहन करणार नाही हे या निमित्ताने तुम्हाला सांगतो. परंतु काही लोक 5-10 पक्ष बदलून वेगवेगळ्या पक्षाचा झेंडा घेऊन विनाकारण गावामध्ये आज इथं 70-80 ट्रॅक्टर उभे आहेत, 1500 लोक उभे आहेत आणि त्यांना ओळख या तालुक्यामध्ये निर्माण करत आहोत. आणि ही ओळख जर काही जणांना जर उलट्या होत असेल त्या ओळखीच्या, तर त्यांनी त्यांच्या घरामध्ये जाऊन उलट्या करायच्या. परंतु सार्वजनिक कार्यक्रमामध्ये कुठेही व्यत्यय येईल असं कोणतंही काम करायचं नाही. हा जो बैल पोळा आहे किंवा ट्रॅक्टर पोळा आहे हे गावाचं प्रतीक आहे. आपल्या गावाचं प्रत्येक नागरिकाचा हा सण आहे, प्रत्येक शेतकऱ्याचा हा सण आहे. आणि याच्यामध्ये कोणीतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असेल तर हे चुकीचं आहे. इथे कोणत्याही पक्ष नाही, इथं एकच पक्ष आमचा धांदरपळचा की आम्ही धांदरपळकर आहोत, आम्ही गावचे नागरिक आहोत. आणि आम्ही गावचे नागरिक असल्यामुळे आम्ही राजकारण इलेक्शनच्या वेळेला आम्ही त्याचा पक्ष ठेवतो. परंतु सामाजिक काम करताना मग वृक्षारोपण असेल, ट्रॅक्टर पोळा असेल, आपण दर महिन्याला काही ना काही कार्यक्रम गावामध्ये वेगवेगळे कार्यक्रम करतो. आता 15 दिवसापूर्वी स्वदेश महिला मंचाच्या माध्यमातून आपण गावातील जवळजवळ 200-250 महिलांची टीम आपण प्रेक्षणीय स्थळ म्हणजे आपण इगतपुरी वगैरे तिकडे गेलो होता. एवढ्या महिला खुश झाल्या. बऱ्याच महिलांना बाहेर पडता येत नाही, अशा महिला त्या बसने तिकडे गेल्या. आणि गंमत सांगतो की बस एका मोठ्या खाट्यामध्ये अडकली आणि आमचे जे कोणी स्वयंसेवक होते तिथं त्यांना असं वाटलं तर आता ही बस काढायला एखादा JCB किंवा एखादा क्रेन बोलावं लागेल. सगळ्या महिला तिन्ही पक्षाच्या महिला पटापट खाली उतरल्या आणि त्या महिलांनी ढकलून ही बस काढली. बऱ्याच लोकांनी तो व्हिडिओ पाहिला. नारी शक्ती किती पुढे गेलेली आहे. आज आपण पाहतोय की आपल्या गावामध्ये महिलांनी ट्रॅक्टर चालू झालेले आहे. आपण किती पुढे गेलेलो आहोत. आणि आपण लक्षानं पद वागतोय, एखादा कार्यक्रम चालतोय तिकडे आपण डीजे वाजतोय. हे करत असेल तर हे योग्य नाही. आपण सर्व पक्षीय ट्रॅक्टर इथं आहे. आता एकही पक्षाचा इथं मालक नाही तर त्याचा ट्रॅक्टर इथं नाही. मग विनाकारण 2-3 ट्रॅक्टर घ्यायचे ते पण घरातलेच. आणि काय तर कारण तर म्हणे आम्हाला मागच्या वेळेला बक्षीस भेटलं नाही. अरे बक्षीस तुम्हाला भेटलं नाही तर कदाचित त्याच्यामध्ये काही अपुरा असेल आणि प्रत्येकाला बक्षीस देऊ शकत नाही. आम्ही त्यांना आवाहन करतो का नाश करण्यापेक्षा तुम्ही पण बैल पोळ्यामध्ये सहभागी झाला. आपले सुंदर असे ट्रॅक्टर इथं मिरवणुकीला आणले, सुंदर अशी सजावट केली. आपल्या सगळ्यांच्या मी धांदरपळ गावाच्या वतीने, स्वदेश सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने, ग्रामपंचायतच्या वतीने आभार मानतो. आणि सगळ्यांना एक विनंती आहे की कार्यक्रम झाल्यानंतर कोणाशी भांडण करायचं आपल्याला गरज नाही. रामेश्वर भगवान बसलेला आहे, इकडे चिंचोली बाबा बसलेला आहे, तिकडे ताकरुबाई माता बसलेली आहे, इकडे विठ्ठल मंदिर आहे. देव प्रत्येकाला त्याची सजा त्याला देतो. सगळ्यांनी आपले ट्रॅक्टर घरी घेऊन जावा. ज्यांना बक्षीस मिळेल त्यांचं अभिनंदन, ज्यांचा बक्षीस मिळणार नाही त्यांचं त्याहून जास्त अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रशस्ती पत्रक, सन्मान चिन्ह
आणि रक्कम रुपये 500चं पारितोषिक आपण तिथपर्यंत पोहोचायचंय. परीक्षक भास्कर तवळे सर यांना विनंती आपण तिथपर्यंत पोहोचा. चेतन गवळे ज्यांचं नाव घेतलं जातं त्यांनी सन्मान घेतल्यानंतर पुढच्या बाजूला जायचं आहे. रावसाहेब उमाजी डेरे, गणेश रावसाहेब डेरे, अविनाशजी गोवडे, विनय सातपुते, तुकारामजी गोवडे, नामदेव मारुती वागचौरे. ओके. समोर चला समोर मागे चला पुढचे 10 सहभाग धारकांचा सन्मान होतोय. जितेंद्रजी डेरे, जितेंद्र दत्तात्रय डेरे. परत एकदा वाचतो. प्रशांत देशमाने, जितेंद्र डेरे, भाऊका डेरे, शांती देशमुख, प्रभाकर नायकवडी, अविनाशजी नायकवडी. रुपये पारितोषिक सहभाग 500, सन्मान चिन्ह, मानाचा फेटा. चला 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 घ्या उभे राहू. 10 झाले का? पारद भाऊ देवटे, पारितोषिक सन्मान. नवनाथ भाऊ राहू उभे. तू असं झालं तू पुढच्या 10चा लॉट येतोय. नवनाथ भाऊ राहू उभे. उपस्थित सर्व चालकांचं, मालकांचं, बैलजोडी धारकांचं मनपूर्वक स्वागत. अश्वमालक आबा सहभागाचं पहिल्यांदा घ्या. सहभाग दादा शेटे. हॉटेल सुपर डायमंड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट. पार्टीसाठी हॉल, प्रशस्त गार्डन, कॉन्फरन्स हॉल, फॅमिली डायनिंग, निसर्गरम्य वातावरण, प्रशस्त पार्किंग. पत्ता हॉटेल सुपर डायमंड, महात्मा फुले चौक, पाव बाकी संगमनेर. प्रोपायटर श्री प्रमोद अशोकराव हिरे, चिरंजीव ऋतिक संतोषराव हिरे.